MBA CETचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झाला आहे। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलवर CET सेल असं टाईप करा। टाईप केल्यानंतर सर्वप्रथम जी साईट दिली आहे तिथे क्लिक करा। CETच्या साईटला आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं असं राईट साईडला ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर साइन इनचं ऑप्शन येईल। येथे तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे जे तुम्ही अर्ज करताना यूज केलेली आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे जो आपण हॉल तिकीट डाउनलोड करताना यूज केलेला आहे। रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड टाका आणि खाली साइन इनचं ऑप्शन दिलं आहे तिथे साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार। यामध्ये सर्व ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। तर यामध्ये 6 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे स्कोर कार्ड, इथे तुम्हाला क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर इथे तुम्हाला PGचं जे ऑप्शन दिलं आहे तिथे तुम्हाला तुमचं जे स्कोर कार्ड आहे डाउनलोडचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलं, जसं की यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन उपलब्ध करून दिलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही MBA CETचा रिझल्ट चेक करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांनी MBA CETसाठी अर्ज केले होते त्यांनी लवकरात लवकर आपले रिझल्ट चेक करावे व आपले जे स्कोर कार्ड आहे हे डाउनलोड करून घ्यावे। तर येत्या काही दिवसामध्ये कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे, त्याबद्दलचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।